राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास स्पेशल जावयाला, ब्राह्मणाला, देवासाठी वाण देण्यासाठी जाळीदार परफेक्ट प्रमाणात 33 अनारशाची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण अनारसा करताना कुठल्या चुकीमुळे अनारसा बिघडतो, बिघडल्यास काय करावे हे सगळं आपण पाहणार आहोत. आवडल्यास एक लाईक तो बनता है. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अनारसे बनवण्यासाठी इथे मी 1 पावशेर भरून तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे पावशेर नसणार तर तुम्ही एखाद्या भांड्याने तांदूळ मोजले तरी चालतील. तर वजनी हे तांदूळ बरोबर 400 ग्राम आहे. तर तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे. यामध्ये खडागोटा असणार किंवा पोरकीड असणार ते काढून घ्यायचे. तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काय असते, तांदळावरती पावडर लागलेली असते, त्यामुळे तांदूळ स्वच्छ चोळून धुवावे. इथे मी रॅशनचा तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर पाणी घालून 3 दिवस हे तांदूळ भिजत घालायचे. पण आपल्याला एक करायचं आहे की 2 दिवस आपण तांदूळ असेच राहू देऊ आणि तिसऱ्या दिवशी आपण याच्यावरचं पाणी काढून पाणी चेंज करून घेऊ. जर पाणी चेंज नाही केलं तर अनारशांना आंबूस वास येतो. रविवार आहे आणि मी सकाळी 10 वाजता हे तांदूळ भिजत घातलेले आहे. झाकण लावून आपण एका साईडला हा डबा ठेवून देऊ. तर आज तिसरा दिवस आहे, म्हणजे मंगळवार आहे. तांदूळ पाहू तर तुम्ही इथे बघू शकता, तांदळावरती अशा प्रकारे फेस आलेला आहे. आपल्याला हा फेस चमच्याच्या मदतीने जितका शक्य होईल आपण तितका काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला तांदूळ अगदी अलगद हाताने अशा प्रकारे वर खाली करून घ्यायचे, म्हणजे किंचित आपल्याला हलक्या हाताने हे चोळून घ्यायचे आहे. आणि हे जे पाणी आहे हे आपण पुन्हा एका भांड्यात काढून घेऊ. पुन्हा आपण यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि हे पाणी पण आपण काढून घेऊ. अलगद हाताने वर खाली करू, म्हणजे तांदळाचा आंबूस वास बऱ्यापैकी निघून जातो. पुन्हा यामध्ये आपण भरपूर पाणी घालून झाकण लावून पुन्हा आपण 1 दिवस हे तांदूळ भिजत घालू. 3 दिवस झाले आहे आणि आपण आता हे पाहू. आपल्याला हे जे पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं पाणी घालून थोडंसं आपण किंचित हलक्या हाताने हे तांदूळ धुवून घेऊ, कारण की याला आंबूस वास असतो, तर तो वास सगळा निघून जातो. आता तांदूळ आपण उपसून घेऊ. त्यासाठी खाली मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यावरती एक जाळी ठेवली आहे, त्यावरती सगळे तांदूळ काढून घेऊ. 5 मिनटात तांदूळ आपण निथळत ठेवू. 5 मिनटानंतर हे तांदूळ आपल्याला किंचित वाळवून घ्यायचे. त्यासाठी इथे मी एक धुतलेलं एक पांढऱ्या रंगाचं कॉटनचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही ओढणी किंवा सुती साडी घेतली तरी चालेल. त्यावरती आपल्याला हे तांदूळ अशा प्रकारे हलके पसरवून घ्यायचे. पातळ थर ठेवायचा आहे, म्हणजे तांदूळ हडकून जाईल. आपल्याला हे तांदूळ एकदम कोरडे नाही करायचे. तांदूळ जर कोरडा झाला तर पिठाला बाइंडिंग येत नाही आणि अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे 70% आपण तांदूळ वाळवू आणि 30% ओले ठेवू. तर हे तांदूळ मी साधारण अर्धा तास बिना पंख्याचे असेच उघडे ठेवले होते आणि हे आपल्याला इतपत कोरडे करायचे की हातामध्ये अशा प्रकारे घेतल्यानंतर आपल्याला तांदूळ ओलसर जाणवायला पाहिजे. आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी बारीक फिरवून घेऊ. तर तांदूळ मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे आणि हे किंचित जाडसरच आहे. आता हे तांदूळ आपण चाळून घेऊ. त्यासाठी आपल्याला मैद्याची अगदी बारीक चाळणी घ्यायची आहे. तुम्ही जर जाड चाळणी घेतली तर त्याचे अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामध्ये घालूया आपण हे बारीक केलेलं तांदळाचं पीठ आणि चाळून घेऊ. ज्या पिठाला हात लावला असता आपल्याला पीठ किंचित ओलसर वाटतं. पीठ मी चाळून घेतलं आहे. तर खाली अगदी हे मऊसूत पीठ आलेलं आहे आणि वरती हे जाड तांदळाच्या कण्या आहे. हे आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ, फिरवून घेऊ आणि पुन्हा आपण चाळून घेऊ, म्हणजे एकसारखं आपल्याला पीठ तयार मिळेल. तर हे पीठ मी 2-3 वेळेस मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारे चाळून घेतलेला आहे. आता हा शेवटचा घाण आहे. तर हे बघा, खाली अशा प्रकारे मऊसूत एकसारखं पीठ आपल्याला मिळालं आहे. आता हे जे वरचं चाळण आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे. आपण अनारसेंचं जे पीठ मोजू. एखाद्या वेळेस आपले अनारसे जमले नाही जमले, मग हे पीठ आपण पुन्हा मिक्सरला फिरवून हे पीठ यामध्ये ॲड केलं की अनारसे नक्की व्यवस्थित जमतात. त्यामुळे अनारसे तळेपर्यंत तरी हे आपल्याला आवरून ठेवायचं आहे.
तयार पीठ आपण मोजून घेऊ। त्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारे दाबून हे पीठ भरू आणि मोजून घेऊ। 1 वाटी आणि हे 2 वाटी। तर हे 2 वाटी पीठ मी घेतलेलं आहे आणि साधारण सपाट वाटी पीठ माझं उरलेलं आहे। तर आता आपण फक्त आज 2 वाटी जे पीठ आहे त्यामध्ये साखर घालून याचे लाडू तयार करणार आहोत आणि हे पीठ आपण असेच राहू देऊ। कारण की सगळं पीठ आपण जर एखाद्या वेळेस घेतलं आणि अनारसे नाही जमले तर मग त्यावेळेस आपल्याला हे पीठ कामा येतं आणि ते चाळणे ते सुद्धा आपल्याला आवरून ठेवायचं आहे। हे ह्या वाटीप्रमाणे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला 1 वाटीसाठी आपल्याला घ्यायची आहे सपाट वाटी पिठी साखर। कारण की साखर कसं असतं वजनी जास्त हे भरते, पीठ आपलं भुसभुशीत असतं, त्यामुळे आपण 1 वाटी तांदळासाठी आपण अशा प्रकारे थोडीशी सपाट वाटीला कमी इतपत साखर घेणार आहोत। ही साखर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि ही दुसरी वाटी साखर म्हणजे 2 सपाटला कमी वाट्या साखर घेतलेली आहे। ही साखर आपण चाळून घेऊ यामध्ये आणि आपल्याला साखर दाबून दाबून नाही घ्यायची, नाही तर मग साखरेचं प्रमाण जास्त झालं ना तर अनारसा तुपामध्ये तेलामध्ये विरघळतो। हे बघा, तर हे साखरमध्ये जाड चाळण होतं, यामुळे मग अनारसे बिघडतात आपले। आता लाडू करण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप। तर इथे मी साधारण पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, पण हे तूप जर आपण असंच घातलं तर याचे लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही। त्यासाठी आपण तूप गरम करून घेणार आहोत। तर हे बघा, तूप गरम केल्यामुळे वाढलं पण आहे। आता आपण तांदूळ आणि पिठी साखर दोघी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2-3 मिनटं पिठामध्ये मी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। तर तूप आपल्याला एकदम नाही घालायचं आहे, नाही तर प्रमाण जास्त होऊन जाईल। आपल्याला फक्त लाडू वळतील इतपतच यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे। कारण की आता तांदूळ एखाद्या वेळेस तुम्ही किती वाळवले, किती ओलसरपणा आहे त्यावरती हे तुपाचं प्रमाण अवलंबून असतं। थोडाही तांदूळामध्ये फरक पडला ना की तुपामध्ये फरक पडतो। व्यवस्थित आपण तांदळाचं पीठ, साखर आणि तूप मिक्स करून घेऊ। आता आपण बघू लाडू वळताय का। लाडू तर वळतोय, पण हा खूप भगराळा आहे आणि अजून यामध्ये आपल्याला तूप घालावं लागेल। थोडंसं तूप अजून घालू। आपल्याला स्टेप बाय स्टेप करतच तूप घालायचं आहे, एकदम नाही घालायचं आहे। कारण की आपण जितक्या वेळेस तूप पिठामध्ये चोळू तितकं छान पीठ एकजीव होत जातं। पीठ त्यामुळे मऊ आणि लुसलुशीत होतं। हे एवढंसं तूप उरलेलं आहे, हे सुद्धा मी घातलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेऊ। बाइंडिंग पण खूप छान आलेली आहे। आता आपण लाडू तयार करूया। तर हे बघा, इथे हे 4 लाडू तयार झालेले आहे। तयार लाडू आपण एका डब्यामध्ये ठेवून 3 ते 4 दिवस आपण हे मुरू देऊ। साधारण 3 ते 4 दिवस झालेले आहे आणि आता आपण हे पाहू, अगदी छान मुरलेले आहे हे लाडू। आता आपण बघू अनारसे होतात किंवा नाही। तयार लाडूपैकी एक लाडू घेतला आहे, थोडंसं दूध आणि आपल्याला लागणार आहे खसखस। सगळ्यात आधी आपण हा जो लाडू आहे याला अशा प्रकारे हाताने मोकळा करून घेऊ। किंचित यामध्ये घालूया आपण दूध। तर दूध आपल्याला अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण यामध्ये साखर आहे त्यामुळे पिठाला पाणी सुटतं आणि याला व्यवस्थित आपण पुन्हा मळून एकजीव करून घेऊ। तर पीठ मळून मी एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामधून आपण एक छोटासा गोळा घेऊ आणि याचा आपण अशा प्रकारे एक पेढा तयार करून घेऊ। थोडीशी खसखस आपण ताटामध्ये घालू आणि यावरती आपण हा पेढा ठेवून याला अशा प्रकारे हाताने गोल गोल फिरवून याचा आपण अनारसा तयार करून घेऊ। साईडने क्रॅक जात असतील तर याला हाताने अशा प्रकारे एकसारखं करून घेऊ। आत्ता आपण फक्त एकच अनारसा करू आणि हा आपण तळून बघू। तर अनारसा आपल्याला खूप बारीक किंवा जाड पण थापायचा नाही आहे। अशा प्रकारे हा इतका जाड आपण अनारसा थापणार आहोत। इकडे कढईमध्ये मी साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तूप आपल्याला मध्यम गरम करायचं, खूप जास्त नाही तापवायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे।
तूप मध्यम तापलं आहे, त्यामध्ये थोडासा आपण अनारसाचं पीठ घालू आणि बघू पीठ विरघळत तर नाही आहे. तर हे बघा, पीठ वर आलेलं आहे आणि व्यवस्थित अनारसा होत आहे. आता आपण अलगद हाताने हातावरती अनारसा उचलू आणि ज्या बाजूला ही खसखस लागलेली आहे तो भाग आपल्याला वर ठेवायचा आहे आणि अलगद हाताने तुपामध्ये अनारसा सोडायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला आता लो करायची आहे. झाऱ्याने ह्या अनारसावरती आपण अशा प्रकारे हळूहळू तेल उडवू. सॉरी, तेल नाही, मला तूपच म्हणायचं होतं. तुम्ही शेंगदाणे तेलामध्ये अनारसे तळले तरी चालतील. हे बघा, त्यानंतर आपल्याला अनारसाला अशा प्रकारे झाऱ्यावरती घ्यायचं आहे. पहिला अनारसा तळताना थोडासा किंचित त्रास होऊ शकतो, मात्र त्याच्यानंतरचे अनारसे सगळे व्यवस्थित तळल्या जातात. असं केल्यामुळे अनारसा तेलात किंवा तुपात विरघळण्याची शक्यता खूप कमी असते. गॅसची फ्लेम मीडियम आणि आपल्याला अशा प्रकारे अनारसावरती तेल उडवायचं आहे, म्हणजे अनारसा व्यवस्थित तळल्या जाईल. बस आता आपण अनारसा काढून घेऊ. अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून एक्स्ट्राचं तूप आपण काढून घेऊ. माझा पहिला अनारसा कधीच चांगला होत नाही, मात्र पुढचे अनारसे व्यवस्थित होतात. तयार अनारसा आपण ताटामध्ये काढून घेऊ. मी एक अजून अनारसा करून दाखवते आपल्याला. हव्या त्या आकाराचा आपण थोडासा गोळा घेऊन घेऊ, खसखस टाकू आणि त्यावरती आपण अनारसा थापून घेऊ. अनारसा व्यवस्थित गोल फिरवत थापावा, म्हणजे संपूर्ण अनारसाला व्यवस्थित खसखस लागते. पीठ जर हाताला चिटकत असेल तर किंचित तेलाचा किंवा तुपाचा हात लावावा. मध्ये आपण अनारसा अलगद हाताने सोडू आणि तळून घेऊ. अनारसावरती अशा प्रकारे चारी बाजूंनी तेल उडवावे, म्हणजे अशा केल्यामुळे काय होतं, अनारसा तेलात विरघळत नाही, त्याला व्यवस्थित आकार येतो. अनारसा आपण झाऱ्यावरती काढून घेऊ आणि एक्स्ट्रा तूप निथळून घेऊ. वा, काय मस्त जाळीदार अनारसा तयार झालेला आहे. तयार अनारसा आपण ताटामध्ये काढून घेऊ. आपले अनारसे एकदम व्यवस्थित तयार होत आहे. त्यामुळे आपण काय करणार, एक अजून आपण दुसरा लाडू घेऊ आणि त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालू. दूध जास्त नाही घालायचं आहे. दूध जर जास्त झालं ना तर मग अनारसा तुपामध्ये किंवा तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि सगळे लाडू फोडून आपण बरोबर 33 अनारसे होतील अशा प्रकारे यांचे आपण गोळे तयार करून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपल्याला मी थोडा आधी उरलेला गोळा होता आणि त्यामध्ये एक अजून गोळा मिक्स केला, त्याचे मी हे अशा प्रकारे पेढे करून घेतले आहे. तर इथे मी हे 15 पेढे तयार केलेले आहे आणि आपले 2 अनारसे तळून झालेले आहे. अशाच प्रकारे हे जे 2 उरलेले लाडू आहे याचे देखील आपण पेढे बनवून घेऊ आणि मोजून आपल्याला 33 करायचे आहे. त्यामुळे किंचित थोडा लहान आकार जेवढे बसतील त्या हिशोबाने आपण सगळे अनारसे थापून तळून घेऊ. तर हे बघा, इथे मी हे 16 अनारसे बनवून तळून घेतलेले आहे आणि याच प्रकारे उरलेल्या गोळ्यांचे सुद्धा मी असे पेढे तयार करून घेतलेले आहे. यांचे थापून आपण पुन्हा अनारसे तळून घेऊ. अनारसा तुपात अजिबात विरघळलेला नाही आहे. तुमचा अनारसा जर तुपात विरघळत असेल म्हणजे 100% त्यामध्ये साखरच जास्त झालेली आहे. त्यावेळेस साखर बॅलन्स करण्यासाठी आपण जे पीठ वेगळ्याने काढून ठेवलेलं आहे ते पीठ तुम्हाला तयार लाडूंमध्ये पुन्हा थोडंसं मिक्स करावायचं. जास्त नाही, पोहे खायचे 3 ते 4 चमचे एका लाडूमध्ये तुम्ही मिक्स करा. पुन्हा लाडू त्याला बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचे अनारसे करा. तुमचे अनारसे 100% गॅरंटीने सांगते व्यवस्थित होतील. तर मी आपल्याला अनारसे करण्याची जी सर्वात जुनी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने अनारसे कसे करावे ते सांगितलेले आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.